की मुंबई 3 ही आपण तयार करतो आहोत। या मुंबई 3 मध्ये विशेषतः काल टाटा सन्सच्या माध्यमातून आपण त्यांना 1 वर्षापूर्वी विनंती केली होती की इनोव्हेशन सिटी, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर आपली अर्थव्यवस्था दुप्पट वेगाने मोठी करायची असेल तर इनोव्हेशन हाच उपाय आहे। जगात तेच चाललेलं आहे आणि त्याकरता एक इनोव्हेशन इकोसिस्टम उभी करावी लागते आणि म्हणून इनोव्हेशन सिटी ही मुंबईजवळ तयार झाली पाहिजे अशा प्रकारची आपली इच्छा होती। त्या संदर्भात 1 वर्षापूर्वी डावोसमध्येच टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत एन चंद्रशेखरन यांच्याशी चर्चा झाली होती। त्यानंतर त्यांनी एक टीम तयार केली। या टीमने जगातले जे काही बेस्ट इनोव्हेशन सिटीज आहेत किंवा इकोसिस्टम्स आहेत, AI इकोसिस्टम्स आहेत, याचा अभ्यास करून गेल्या वर्षभरामध्ये आपण तयारी करून एक ही सगळी सिटी त्या ठिकाणी त्याची कॉन्सेप्ट तयार केली। त्याची जागा आपण एअरपोर्टपासून एक 20 ते 25 मिनिटावर जागा आयडेंटिफाय केली आणि काल जगातल्या 450 प्रमुख लोकांसमोर याची अनाउन्समेंट आपण केलेली आहे। आणि ही अनाउन्समेंट करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की याची जी इकोसिस्टम आहे त्या इकोसिस्टम करताना विशेषतः डेटा सेंटर्स करता टाटा सनने स्वतः त्या ठिकाणी $11 बिलियन AI डेटा सेंटर्स करता गुंतवणुकीकरता घोषित केलेले आहेत। एक प्रकारे जे काही आपलं फ्युचर आहे त्या फ्युचरचं शहर म्हणून ही इनोव्हेशन सिटी असणार आहे। आणि याचा फायदा असा आहे की ही झाल्यानंतर ज्या सगळ्या टियर 2 सिटीज आहेत त्या ठिकाणी इनोव्हेशनचं कल्चर तयार करण्याकरता आणि ती इकोसिस्टम तयार करण्याकरता हे एक प्रकारे हब असेल आणि त्यातनं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतील। त्यामुळे मला असं वाटतं की यामुळे आपण निश्चितपणे इतर राज्यांपेक्षा किंवा कुठल्याही याच्यापेक्षा थोडं एक पाऊल पुढे जाऊ आणि खूप मोठ्या प्रमाणात हायपेड जॉब देखील या ठिकाणी तयार करता येतील। आपल्याला कल्पना आहे की हे जे काही आपण नवीन 3री मुंबई तयार करतोय याच्यामध्ये काही स्कीमॅटिक सिटीज देखील आपण तयार करतो आहोत। याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपण घोषित केलेलं आहे। रायगड पेण ग्रोथ सेंटर देखील एक असं कॉन्सेप्ट आहे की जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे, MMRDA या कंपनीमध्ये आहे। ही जी कंपनी आपण तयार केलेली आहे प्रायव्हेट सेक्टरचे लोक आहेत, त्यांची जमीन आहे, आपण प्लॅनिंग करतो आहोत आणि ही आपण अनाउन्स केल्यानंतर मला आनंद आहे की एक प्रकारे जसं आपण BKC एक बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून तयार केला तशा प्रकारचा बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून रायगड पेण ही आपली स्मार्ट सिटी असणार आहे। ही पण आपण जर बघितलं तर आपल्या नवी मुंबई एअरपोर्टपासनं एक 20 ते 25 मिनिटात आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल अशी कनेक्टिव्हिटी आपण तयार करतो आहोत। आणि सगळी जी काही नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि बिझनेसेस आहेत, फिनटेक आहे, GCC आहेत, या सगळ्या करता तिथे एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारची इकोसिस्टम आपण तयार करतो आहोत। आणि मला सांगताना आनंद वाटतो की काल आपण अनाउन्स केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे काही इन्व्हेस्टमेंट्स आलेले आहेत। जवळपास 1 लाख कोटीच्या इन्व्हेस्टमेंट आले आहेत, ज्याच्यामध्ये स्वित्झर्लंड आहे, कोरिया आहे, USA आहे, त्यासोबत आपण जर बघितलं तर दुबई आहे, त्यानंतर फिनलंड आहे। अशा वेगवेगळ्या देशातल्या जवळपास 10 कंपन्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट घोषित केलेली आहे आणि त्यामुळे ही सिटी देखील पिकअप होईल। त्यामुळे एक प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेला नवीन पद्धतीनं चालना देण्याकरता आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनवण्याकरता एक अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारची ही शहरांची अनाउन्समेंट आहे। त्यामुळे MMRDA असेल किंवा सिडको असेल या दोघांच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीचे अनेक स्ट्रॅटेजिक MOUs आपण केले। एक अजून महत्त्वाची घोषणा काल या ठिकाणी केलेली आहे ती म्हणजे मुंबईमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार करण्याची। मुंबईची एअर क्वालिटी चांगली झाली पाहिजे, मुंबईची वॉटर क्वालिटी चांगली झाली पाहिजे आणि सर्व प्रकारच्या ज्या वेस्ट आहेत या वेस्ट ट्रीट होऊन त्या वेल्थमध्ये कन्वर्ट झाल्या पाहिजेत। या दृष्टीनं एक ओव्हरआर्चिंग सर्क्युलर इकॉनॉमीचा प्लॅन हा काल आम्ही टाटा सन्स सोबत घोषित केलेला आहे। हा जो प्लॅन आहे हा स्पिअरहेड महानगरपालिका करेल, पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्रातनं देखील गुंतवणूक येईल आणि वेगवेगळ्या लोकांना या ठिकाणी एका थीम खाली काम करावं लागेल
आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये आपण मुंबईला एक सर्क्युलर इकॉनॉमीचं शहर म्हणून त्या ठिकाणी पोर्ट्रे करू शकू आणि हेच टेम्पलेट आपण सगळ्या मोठ्या शहरांमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आपण नेऊ शकू. अशा पद्धतीनं ही गुंतवणूक आपण या ठिकाणी केलेली आहे. एकूणच अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं पार्टिसिपेशन राहिलेलं आहे. मला सांगताना आनंद वाटतो की विशेषतः इथे महाराष्ट्राच्या बद्दल लोकांमध्ये खूप चांगली चर्चा देखील या ठिकाणी झालेली आहे आणि अजूनही काही आता आमचे मीटिंग्स बाकी आहेत. त्या मीटिंग्स आम्ही करू आणि मग त्याच्यानंतर आम्ही मुंबईला परत येऊ. पण मला असं वाटतं की एकूणच अतिशय यशस्वी अशा पद्धतीनं हा दौरा आम्ही पूर्ण केला आहे.